परचेस आणि सेल फॉरेन करन्सीचं होतं त्यावेळेस त्यासाठी कसं आहे, हा रूल 32 मध्ये कशा प्रकारे व्हॅल्युएशन करायचं फॉरेन करन्सी. आणि जर ज्यावेळेस तुम्हाला फॉरेनला जायचं आहे, तुम्ही विकत घ्याल, फॉरेन करन्सी विकत घ्याल, इंडियन रुपीज द्याल, फॉरेन करन्सी घ्याल, आणि परत आल्यानंतर तुमच्याकडे जी करन्सी शिल्लक राहील ती मग परत कराल. परत काढून म्हणजे काय झालं, सेल ऑफ फॉरेन करन्सी, आणि तुम्हाला रुपीज मिळतील. आता याच्यामध्ये जो रूल आपला सेक्शन 15 आहे त्याप्रमाणे व्हॅल्युएशन केलं तरी चालेल. आणि जर तिथून नसेल करायचं, जर सप्लायर जो आहे जो फॉरेन करन्सी विकतो आणि परचेस करतो त्याच्याकरता काय दिलं आहे, रूल 32 हा ऑप्शनल आहे. द सप्लायर कॅन यूज इफ ही सो डिझायर ही कॅन ऑल्सो ऑप्ट टू व्हॅल्यू हिज सप्लाईज इन अकॉर्डन्स विथ अदर व्हॅल्युएशन रूल. 27 ते 31 हे रूल जे आहे याला हा रूल 32 जो आहे हा ओव्हरराईड करतो. बाकी कुठले रूल न बघता, सेक्शन 15 न बघता डायरेक्टली सेक्शन आपल्याकडे 15.5 जो आहे हा काय सांगतो, 15.5 की काही कॅटेगरीज ऑफ गुड्स किंवा सर्व्हिस आम्ही देऊ, नोटिफाय करू, त्यामध्ये रूल 32 प्रमाणे त्याचे व्हॅल्युएशन करता येईल. आता याच्यामध्ये कसं आहे की RBI ना रेट नोटिफाय करतो, रेट जो आहे हा डिक्लेअर करतो. RBI रेफरन्स रेट असतो. तर जर तुम्ही बघाल की RBI रेफरन्स रेट काय असतो, मला माहिती पाहिजे तर तुम्ही याला सर्च करू शकता की RBI रेफरन्स रेट काय असतो. RBI रेफरन्स रेट मीन्स काय. हा जो ब्राउझर आहे ना, इकडे बघा, इकडे हे दिसतं आज कॅपिटल, अशी माहिती आहे. RBI एक्सचेंज रेट, RBI रेफरन्स रेट. मग आता ह्यामध्ये इंडियन रुपीज आहे त्याची US डॉलर, युरो, ब्रिटिश पाऊंड आणि वेगवेगळ्या. तर तुम्ही कंट्री बघा, कंट्री किती आहे तुम्हाला माहिती आहे का. जर तुम्ही नंबर ऑफ कंट्रीज सर्च कराल की एकूण कंट्री किती आहेत, $195. 195 कंट्रीज आहेत. तुम्हाला ही माहिती मिळेल. तुम्हाला कुठल्याही कंट्रीमध्ये जायचं असेल तर काय करायला लागेल, त्या कंट्रीची करन्सी घ्यायला लागेल. मग त्याचा रेट जो आहे तो RBI काय करतो, RBIचं काम काय की रेट डेली त्याचा रेट जो आहे RBI रेफरन्स रेट किंवा RBI एक्सचेंज रेट ज्याला म्हणतात, त्याप्रमाणे सगळ्याच कंट्रीचा RBI रेफरन्स रेट उपलब्ध असेल किंवा नसेल. जर नसेल तर मग दुसरी मेथड आहे. आता आपल्याकडे पहिली केस आहे ती बघूया आपण. असं की ट्रान्झॅक्शन वेअर वन ऑफ द करन्सीज एक्सचेंज इन इंडियन रुपीज, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज डिफरन्स बिटवीन बाईंग रेट आणि सेलिंग रेट ऑफ करन्सी अँड RBI रेफरन्स रेट. इथे आपल्याला काय पाहिजे, RBI रेफरन्स रेट पाहिजे. कधी, ॲट द टाईम ऑफ एक्सचेंज
मल्टिप्लाइड बाय द टोटल युनिट ऑफ फॉरेन करन्सी. आता याच्यामध्ये कसं होईल की एक्झाम्पल बघा. आता हा जो व्यक्ती आहे मिस्टर दास, ऑन 10th मे $100 त्याच्याकडे आहेत, ते तो काय करतो, सोल्ड करतो. तो डॉलर देईल आणि रुपीज घेईल. त्याच्याकडे $100 आहे. एका डॉलरचा रेट आहे 74 रुपीज. एक $1 समजा 74 रुपीज. तर RBIचे जे एजंट असतात, बँक किंवा बँक एजंट असतात, जसे हे ईस्टर्न मनी चेंजर्स आहे, यांच्या थ्रू ही खरेदी विक्री होईल डॉलरची आणि कुठल्याही वेगळ्या करन्सीची. RBI रेफरन्स रेट 75 रुपीज आहे. आता बघा कसं आहे, 75 रुपीज RBIचा रेट असेल तर कोण विकत घेईल, तर तो ऑब्वियसली 75पेक्षा कमीच पैशामध्ये घेईल ना. जर तुम्ही विकत घ्यायला जाल तर तुम्हाला 75पेक्षा जास्त रुपीज द्याल तुम्ही. समजा 76 रुपये द्याल तेव्हा तुम्हाला $1 मिळेल. पण विकायला जाल तर 75 रुपीज किंमत आहे. समजलं ना काय. त्यांनी 75 रुपीजला, हा जो ईस्टर्न मनी चेंजर्स आहे यांनी 75 रुपीजला $1 याप्रमाणे डॉलर घेतले असतील. तो जेव्हा विकेल त्या लोकांकडनं 70पेक्षा वरती पैसे मागेल आणि जेव्हा लोक त्याला विकतील मग त्यांनी 74 रुपीजला विकले. 74 रुपीजला विकले तर कसं करायचं आहे की 75 काय आहे, RBI रेफरन्स रेट आहे आणि त्याच्याकडनं 74 रुपीज देऊन $1 घेतला. असे डॉलर घेतले किती, तर 100. बरोबर आहे. त्याप्रमाणे त्याचं उत्तर किती आलं का, RBI रेफरन्स रेट व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज इन केस 75 मायनस 74 1 आलं. असे किती आहेत, 100 आहेत ना. डॉलर 100 आहेत इंटू 100. व्हॅल्यू ऑफ सप्लाय किती झाला, 100 रुपीज. पण जर RBI रेफरन्स रेट नसेल, however if RBI reference rate for a currency is not available, then value of supply is 1% of the gross amount of Indian rupees. आता ह्यांनी 74 रुपीज $100 आहे, त्याला 7,400 रुपये दिले, त्याचा 1% काय व्हॅल्यू ऑफ सप्लाय, 74 रुपीज. या 74 रुपीजवरती व्हॅल्यू ऑफ सप्लाय म्हणजे GSTची जी काय रेट असेल 12%, 18% जो काय असेल तो याच्यावरती ॲप्लिकेबल होईल. परचेस केवढा केला, सेल केवढा केला हे नाही बघायचं, डिफरन्स किती आहे तो. किंवा जर RBI रेफरन्स रेट नसेल तर एकूण अमाऊंट त्याला जेवढी दिली गेली त्याच्यावरती 1% काय व्हॅल्यू ऑफ सप्लाय. या अमाऊंटच्या सप्लाय झालेला आहे 74 रुपीज. आपलं हे सोपं एक्झाम्पल घेतलं आपण, अशी अमाऊंट लाखोमध्ये असेल त्यावेळेस ती अमाऊंट फार मोठी होते. मग आता दुसरं असं आहे, ही एक केस अशी आहे, ह्या केसमध्ये काय होतं की इंडियन रुपीजमध्ये डॉलर घेतला किंवा कुठली करन्सी तेव्हा इंडियन रुपीज त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. पण जर इंडियन रुपीज त्यामध्ये इन्व्हॉल्व नसतील अशी केस दुसरी आहे. म्हणजे आपण पहिले केस 1 बघितली, यामध्ये RBI रेफरन्स रेट असेल किंवा नसेल. एका केसमध्ये RBI रेफरन्स रेट होता, दुसऱ्या केसमध्ये नव्हता. या 2 केस बघितली. पण यामध्ये दोन प्रकारचं काय बघितलं, यामध्ये एक्झाम्पल बघितलं. दुसरं असं आहे की ट्रान्झॅक्शन अशा प्रकारचं आहे वेअर नायदर ऑफ द करन्सी एक्सचेंज इज इंडियन रुपीज. त्यात इंडियन रुपीज नाही, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय कशी घ्यायची यामध्ये. मग अशा वेळेला कसं काढायचं व्हॅल्यू ऑफ सप्लाय, कसं काढायचं. एक व्यक्ती US मधनं येतो आणि तो युरोपमधल्या एखाद्या कंट्रीमध्ये चालला आहे, तर त्याकडे US डॉलर आहे, त्याला त्याचे देऊन पाऊंड पाहिजे. जी वेगळ्या कंट्रीत तो चालला आहे त्याला ती करन्सी पाहिजे, पण त्याच्याकडे रुपीज नाही आहे, वेगळी करन्सी आहे. ट्रान्झॅक्शन अशा प्रकारचं आहे वेअर नायदर ऑफ द करन्सीज एक्सचेंज इज इंडियन रुपीज. म्हणजे इंडियन रुपीज दिले पण जात नाही, घेतले पण जात नाही. आता बघा कसं एक्झाम्पल आहे, $9,000 आर कन्वर्टेड इंटू UK पाऊंड 4,500. आता ह्या केसमध्ये कसं आहे,
RBI रेफरन्स रेट असल्याशिवाय तिथे व्हॅल्यू ऑफ सप्लाय काढता येणार नाही. या अशा परिस्थितीमध्ये RBI रेफरन्स रेट ॲट द टाईम ऑफ $, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी $चा रेट काय होता 74 आणि UK पाऊंडचा रेट होता 98 पर UK पाऊंड, 98 रुपीज पर UK पाऊंड. 74 रुपीज हा रेट आहे $चा आणि 98 रुपीज हा रेट आहे UK पाऊंडचा. या केसमध्ये काय करायचं की इंडियन रुपीज यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे, इंडियन रुपीज नाही आहे याच्यामध्ये. तर ह्या केसमध्ये गिवन केस व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय काढण्याकरता काय करा, पहिले 1% ऑफ द लोअर ऑफ द फॉलोइंग. कसं करायचं, लोअर कसं काढायचा, तर $, जो आहे किती आहे त्याकडे 9,000 आहे. 9,000 इंडियन रुपीजची व्हॅल्यू काय 74 मल्टिप्लाय केले किती होतील 4,41,000. इंडियन रुपीजमध्ये पाऊंड बघा किती आहेत 4,500 पाऊंडवरती होते. मग हे 4,500 काय इंटू 98 ही व्हॅल्यू येईल 6,66,000. आता व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस का असेल 1%. या दोघांमध्ये लोअर काय, ह्या दोन अमाऊंटमध्ये जी लोअर आहे त्याच्या 1% ऑफ लोअर व्हॅल्यू जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय. काय केलं यामध्ये, कन्वर्ट बोथ द करन्सीज इन इंडियन रुपीज बाय अप्लाइंग RBI रेफरन्स रेट आणि त्यातली 1% ऑफ लोअर ऑफ द अबोव जी व्हॅल्यू असेल ती काय असेल व्हॅल्यू ऑफ सप्लाय. ही एक मेथड आहे, ही एक मेथड आहे या प्रकारे. आणि दुसरं असं आहे की यामध्ये त्यांनी दुसरी मेथड अशी दिली आहे, म्हणजे ह्यामध्ये आपण जर बघितलं की इथे डीलर्स बाईंग रेट काय, सेलिंग रेट काय हे बघायला लागतं. तसं न बघता इथे दुसरं असं आहे की द पर्सन सप्लाइंग द सर्व्हिसेस मे ऑल्सो एक्झरसाइज द फॉलोइंग ऑप्शन बेस्ड ऑन स्लॅब रेट. इथे स्लॅब दिला आहे, इतक्या प्रयत्न स्लॅब रेट असतो की 2.5 लाखापर्यंत टॅक्स नाही, 2.5 लाख ते 5 लाख 5% टॅक्स द्यायचा, मग पुढे 5 लाख ते 10 लाख अशा प्रकारे जी 10% अमाऊंट आहे 20% अमाऊंट आहे टॅक्सची. तशा प्रकारे इथे काय होईल की अप टू 1 लाख जर आता हा ऑप्शन जो आहे जो सप्लायर असेल तो वन्स ऑप्टेड ही कॅनॉट विड्रॉ इट ड्युरिंग द रिमेनिंग पार्ट ऑफ द फायनान्शियल इयर. म्हणजे याच्यामध्ये डील करणारे जे एजंट आहेत त्यांनी जर ह्या प्रकारची मेथड चूज केली तर त्यांना त्या फायनान्शियल इयरमध्ये याचप्रमाणे व्हॅल्यू ऑफ सप्लाय काढायला लागतो आणि त्यावरचा टॅक्स जमा करायला लागतो. ते त्यांच्या सोयीप्रमाणे एकदा याप्रमाणे म्हणजे ही मेथड सेकंड आहे स्लॅब रेटची. आणि वरती बघितलं आपण बाईंग सेलिंग रेट काढून मग करा, त्यांना असं करता येणार नाही. जर त्यांनी मेथड 2 ऑप्ट केली तर मेथड 2 मध्ये काय स्लॅब रेट आहे, त्याच्यामध्ये स्लॅब आहे की ₹1 लाख पर्यंत जर का व्यवहार असेल एक्सचेंजचा तर 1% ऑफ ग्रॉस अमाऊंट ऑफ करन्सी एक्सचेंज किंवा ₹250 विषयावरील नाही. डॉलर दिले किंवा घेतले आणि रुपीची जी काय देवाणघेवाण आहे ही अप टू 1 लाखापर्यंत असेल तर 1% किंवा ₹250 विषयावरील हायर काय ते बघा. आता 25,000 अमाऊंट असेल ह्याचा 1% काढला तर किती होईल 250. म्हणजे 25,000पेक्षा कमी अमाऊंट असेल तर ₹250 होईल आणि 25,000च्या वरती अमाऊंट गेली का मग 1% जेवढी अमाऊंट आहे त्याचा 1% हा 250पेक्षा वरती जास्त येईल ना, मग तेवढी अमाऊंट द्यायची. कुठली करन्सी घेतली आणि रुपीज दिले किंवा घेतले हे जर 1 लाखापर्यंत असेल तर मिनिमम ₹250 लागतील आणि मॅक्झिमम मग 25,000च्या वरती अमाऊंट असेल तर त्याची 1% अमाऊंट जेवढी असेल तेवढी काय असेल अमाऊंट व्हॅल्यू ऑफ सप्लाय असेल. जर 1 लाखाच्या वरती अमाऊंट आहे 1 लाखाच्या वरती अमाऊंट आहे, आता बघा 1 लाख जर असतील 1 लाखाचे 1% काढले तर किती होतात 1,000 होतील ना. म्हणजे 1 लाखापर्यंत 1,000 लागतात. 1 लाखाच्या वरती अमाऊंट आहे तर 1.5 लाख अमाऊंट आहे तर मग त्याच्या पुढे 0.5% व्हॅल्यू लावायची. जर 1.5 लाख आहे
ते पहिल्या 1 लाखावरती 1% आणि पुढच्या 50,000वरती 1.5 लाख अमाऊंट असेल तर अर्धा टक्काच लागेल. हे 1 लाख ते अप टू 10 लाखापर्यंत याच प्रकारे रेट लावायचा. पहिल्या 1 लाखावरती समजा 10 लाख असतील तर पहिल्या 1 लाखावरती 1% 1,000 होतील आणि पुढच्या 9 लाखावरती 1% नाही, अर्धा टक्का म्हणजे 4,500 होतील. म्हणजे 10 लाखापर्यंत 5,500 होतील की नाही. ओके, 10 लाखाच्या वरती अमाऊंट जर गेली, एक्सिडिंग ₹10 लाख जर असतील तर 10 लाखापर्यंत 5,500. त्याच्या पुढे जेवढी अमाऊंट आहे त्याच्यावरती फक्त 0.1% किंवा मॅक्झिमम जर आकडा येईल 60,000 वरती गेला तर ₹60,000 व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आता बघायचं एक्झाम्पल. एक्स प्रायव्हेट लिमिटेड, अ मनी चेंजर, ॲज एक्सचेंज $10,000 टू इंडियन रुपीज. आता याच्यामध्ये ₹74 पर $1 हा रेट आहे. एक्स प्रायव्हेट लिमिटेड वॉन्ट्स टू व्हॅल्यू द सप्लाय इन अकॉर्डन्स विथ रूल 32(2)(b). 32(2)(b) मध्ये हा स्लॅब रेट आहे ऑफ CGST रूल्स. Determine the value of supply made by X private limited. आता याच्यामध्ये $US किती आहे? 10,000. As per Rule 32(b) of CGST rule, the value in relation to the supply of foreign currency including money changing is deemed to be, मानलं जाईल. काय म्हटलं? deemed to be चा अर्थ मानला जाईल. 1% of gross amount of currency exchange for an amount up to ₹1 lakh subject to minimum किती आहे? 250 बघितलं आपण. आता इथे 1,000 किती अमाऊंट आहे इकडे? $US 10,000. आता याप्रमाणे व्हॅल्यू ऑफ करन्सी 10,000 आहे ना आणि ₹74 काय रेट आहे पर $US. याच्याप्रमाणे व्हॅल्यू ऑफ करन्सी एक्सचेंज इन इंडियन रुपीज किती होईल? 7,40,000. आता याच्यामध्ये पहिल्या 1 लाखापर्यंत ₹1,000. त्याच्या पुढची जी अमाऊंट आहे त्याच्यावरती 3,200 अशा प्रकारे व्हॅल्यू ऑफ सप्लाय होईल. बघा इथे काय म्हटलं आहे? डीम टू बी. व्हॅल्यू ऑफ सप्लाय तो असेल. तुम्ही सेक्शन 15 प्रमाणे काढायला जाल तर व्हॅल्यू वेगळी येईल. याच्यामध्ये मेथड 1 मध्ये काढायला जाल तर वेगळ्या प्रकारे येईल. मेथड 2 मध्ये वेगळ्या प्रकारे येईल. मग जी सोयीस्कर जी वाटेल टॅक्सपेअर तीच चूज करेल ना. त्याला जिथे सोपं वाटतंय त्याला फायद्याचं वाटतंय तेच तो चूज करेल. त्याप्रमाणे त्याला ऑप्शन दिलेलं आहे. त्याप्रमाणे जी व्हॅल्यू येईल मग तो ही जी मेथड आहे त्याला एक चूज करायला लागेल की मी ह्या मेथडप्रमाणे व्हॅल्युएशन करणार. ते एकदा चूज केलं त्या ड्युरिंग द फायनान्शियल इयर त्याला त्याच पद्धतीने व्हॅल्युएशन करायला लागेल. तर 32(3) मध्ये आहे डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस ऑफ बुकिंग ऑफ तिकीट फॉर एअर ट्रॅव्हल बाय एअर ट्रॅव्हल एजंट. म्हणजे ज्या विमान कंपन्या आहेत त्या त्यांचे एजंट नेमतात आणि एजंट थ्रू त्या तिकीटचं बुकिंग होतं. व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस काय असेल? बुकिंग ऑफ तिकीट फॉर एअर ट्रॅव्हल्स बाय अन एअर ट्रॅव्हल एजंट. 5% ऑफ बेसिक फेअर इन केस ऑफ डोमेस्टिक ट्रॅव्हल. 5% डोमेस्टिक म्हणजे विदिन द कंट्री इंडिया जे तिकीट बुकिंग करतील त्याच्या बेसिक फेअर. शब्द लक्षात घ्या. हे 2 शब्दाचा अर्थ असा आहे की जे भाडं असतं विमानाचं ते कसं असतं की बुकिंग होतं तेव्हा बेसिक फेअर एक अमाऊंट असते, अदर चार्जेस असतात, टॅक्सेस असतात, टोटल व्हॅल्यू वेगळी असते. टोटल व्हॅल्यू वेगळी असते. तर त्याप्रमाणे 5% बेसिक फेअरच्या आणि जर इंटरनॅशनल ट्रॅव्हल असेल तर 10% बेसिक फेअरच्या व्हॅल्यू ऑफ सप्लाय असेल. मग इथे समजा बुकिंग केलं UB अँड सन्स इज अन एअर ट्रॅव्हल एजंट कम्प्यूट द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस मेड बाय द फर्म ड्युरिंग अ मंथ विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पर्टिक्युलर्स. महिन्याला आपण टॅक्स जमा करतो GST कायद्याप्रमाणे. तर त्याप्रमाणे टॅक्स पेअरला बघायचं की त्याच्या महिन्याच्या व्यवहारामध्ये जे बुकिंग झालेत
ते डोमेस्टिक किती आहेत, इंटरनॅशनल किती आहेत. मग डोमेस्टिकमधली बेसिक फेअरची ही जी व्हॅल्यू आहे याच्यावरती 1,09,000 जी आहे याच्यावरती 5% लागेल, ती व्हॅल्यू येईल 5,045. आणि दुसरी इंटरनॅशनलवरती 10%. हे काय झालं, व्हॅल्यू ऑफ सप्लाय 36,723. ठीक आहे ना. आता इन्शुरन्स कंपन्यांचा बिझनेस आहे. इन्शुरन्स कंपन्यांचं पण कसं होतं, तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी काढली असेल तर त्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एक असतं इन्व्हेस्टमेंट आणि दुसरा पार्ट असतो इन्शुरन्स. जर तुम्हाला 5 वर्षानंतर काही पैसे परत मिळणाऱ्या अशा वगैरे पॉलिसी असतील, मनी बॅक पॉलिसी वगैरे, तर इन्शुरन्स कशा करता असतो की काय डॅमेज झालं, तसं आपण गुड्सच्या केसमध्ये बघतो, गुड्स डॅमेज झाले तर काय होणार, भरपाई मिळणार. पण गुड डॅमेज झालेच नाही तर ते पैसे इन्शुरन्स कंपनी परत देत नाही ना. पण लोकांना पैसे परत हवे असतात, अशा स्कीममध्ये लोक जास्त, म्हणजे भारतामध्ये लोक तरी पण की जास्त करून इन्व्हेस्टमेंट करतात, की इन्शुरन्स कम इन्व्हेस्टमेंट पाहिजे त्यांना. तर त्याच्यामध्ये काय होतं, इन्शुरन्स कंपनी काय करते की त्याच्यामध्ये काही अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करता वापरते आणि काही अमाऊंट इन्शुरन्स करता वापरते. आता याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची आहे आणि इन्व्हेस्टमेंट ऑर सेविंग इंटिमेटेड टू पॉलिसी होल्डर. जर तुम्ही 800 रुपयाचा हप्ता भरत असाल, जो मंथली असेल, क्वार्टरली असेल, इयरली असेल, त्यामध्ये 200 रुपये तुमच्याकडनं घेतो आहे ते इन्व्हेस्टमेंटसाठी आणि 600 रुपये इन्शुरन्ससाठी. असं कळवलं असेल, आणि जर कळवलं असेल, हे पॉलिसी होल्डरला माहिती असेल, तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल, ग्रॉस प्रीमियम मायनस इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट. तुमच्याकडनं जर 800 रुपये घेण्यात आलेले आहेत आणि त्यात तुम्हाला सांगितलं आहे की हा प्रीमियम आहे 800 रुपयाचा, याच्यामध्ये 200 रुपये इन्व्हेस्टमेंटचे आहे, तर 600 रुपये काय होईल, इन्शुरन्सची व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय. तर तुम्ही एफ डी काढता, तुम्ही जर एफ डी काढली असेल तर जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली जाते त्यातनं विथ इंटरेस्ट अमाऊंट परत मिळते ना, त्याच्यावर घ्यायची लागत नाही. इंटरेस्ट हा सप्लाय, पैसे वापरायला घेतले बँकेने आणि ते पैसे बँकेने 3 महिने वापरले, 6 महिने वापरले, 2 वर्ष वापरले, मग इंटरेस्ट दिला, बरोबर आहे ना. मग हा सप्लाय आहे. बँकेने पैसे वापरायला घेतले, बँकेने लोन दिलं तर पैसे वापरायला दिले आणि त्या बदल्यात इंटरेस्ट काय, त्याचं कन्सिडरेशन आहे, हे सप्लायमध्ये येतं. पण हा सप्लाय, हे ट्रान्झॅक्शन एक्झाम केलं जातं, करमुक्त केलं जातं. त्यामुळे इथे काय होतं की इन्व्हेस्टमेंटची जी अमाऊंट आहे 200 रुपये, ती वजा होते, जी अमाऊंट परत केली ती इन्व्हेस्ट केलेली आहे. मग जर एफ डीचा इंटरेस्ट घेतला जात नाही किंवा दिला किंवा जी काही अमाऊंट लोनची किंवा एफ डीची अमाऊंट असते, इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट, त्याच्या त्या कन्सिडरवरती टॅक्स लागत नाही, एक्झाम केला आहे. मग त्याचप्रमाणे इन्शुरन्स कंपनी काय करते, 200 रुपये इन्व्हेस्टमेंट करता घेते म्हणून ते कमी केले आणि 600 रुपये इन्शुरन्स करता आहेत. आता काय इन्शुरन्स पॉलिसी आहे, त्या इन्शुरन्स पॉलिसी पण एक्झाम केल्या, ज्या एक्झाम केल्या त्या इन्शुरन्सच्या अमाऊंटवरती GST लागत नाही. पण ज्या इन्शुरन्स पॉलिसी एक्झाम नाही आहे मग त्या टॅक्सेबल होतील. पण त्यातली अशीच व्हॅल्यू टॅक्सेबल होईल जी इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलेली नाही. जर पॉलिसी होल्डरला माहिती दिलेली आहे की इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती आहे आणि इन्शुरन्सची अमाऊंट किती आहे, तर जी अमाऊंट इन्व्हेस्टमेंटची आहे ती वजा करून इन्शुरन्सच्या अमाऊंटवरती काय लागेल, GST ॲप्लिकेबल होईल. व्हॅल्यू ऑफ सप्लाय 600 होईल. व्हॅल्यू ऑफ लाईफ इन्शुरन्स सर्व्हिसमध्ये अशा प्रकारे काढला जाईल. दुसरं असं आहे की इन्व्हेस्टमेंट नॉट इंटिमेटेड टू पॉलिसी होल्डर. तुम्ही 800 रुपयाचा प्रीमियम भरताय पण तुम्हाला सांगण्यात आलेलं नाही आहे की ह्यातली इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती आहे आणि इन्शुरन्सची अमाऊंट किती आहे. या केसमध्ये पहिल्या वर्षी व्हॅल्यू 25% ऑफ प्रीमियम चार्ज, म्हणजे 800 रुपये आहे, 800 रुपये आहे प्रीमियम, त्याच्यामध्ये
व्हॅल्यू ऑफ सप्लाय 25% आणि पुढच्या सबसिक्वंट इयर पुढच्या वर्षामध्ये सपोज तुम्ही 5 वर्ष पर्चेस करणार आहात, 10 वर्ष करणार आहात, तर पुढच्या पहिल्या वर्षी 25% आणि पुढच्या वर्षी पुढच्या सगळ्या पुढच्या कंटिन्युअस वर्षामध्ये 12.5% ऑफ प्रीमियम चार्ज. सबसिक्वंट इयर त्या पुढील पहिल्या वर्षाच्या पुढील जेवढी वर्ष असतील तेवढ्या वर्ष 12.5% व्हॅल्यू जेवढी प्रीमियमची व्हॅल्यू आहे त्याच्या 12.5%. म्हणजे इकडे 800 रुपयामध्ये किती होईल? पहिल्या वर्षी किती येईल? 200 रुपये आणि बाकी पुढच्या वर्षी 100 एवढीच येईल ना. दुसरं सिंगल प्रीमियम ॲन्युटी पॉलिसी. सिंगल प्रीमियम ॲन्युटी म्हणजे एकच प्रीमियम भरायचा, 10% ऑफ सिंगल प्रीमियम. व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय? 10% ऑफ सिंगल प्रीमियम. आणखीन पॉलिसी असते प्युअर लाईफ रिस्क पॉलिसी, नो अमाऊंट फॉर इन्व्हेस्टमेंट. आता डेव्हलप कंट्रीमध्ये बरेचसे ही पॉलिसी लोक काढतात, ही पॉलिसी काढतात. तर माझ्याकडे एक इन्शुरन्स एजंट आला, मला म्हणतो की पॉलिसी काढा. म्हटलं जर का मला काय झालं, कुठल्याही प्रकारे माझी डेथ झाली तर 10 लाख रुपये माझ्या फॅमिलीला द्यायला पाहिजे. किती प्रीमियम आहे सांग. तर तुम्हाला फायदा काय? बोलो मला इन्शुरन्स कोणाकरता काढायचा असतो. म्हटलं जो करता व्यक्ती आहे, जो की पर्सन आहे, त्याला काय झालं तर त्याच्या फॅमिलीला फिनान्शियली बॅकअप पाहिजे म्हणून इन्शुरन्स असतो ना. माझ्या लाईफची व्हॅल्यू जर 10 लाख असेल तर किती प्रीमियम भरला पाहिजे मी, तो मला सांग. अशी पॉलिसी कोण काढत नाही. म्हटलं पॉलिसी कशा करता काढतात हेच लोकांना माहिती नाही. इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे सोर्स आहेत, तिकडे तुम्ही करा इन्व्हेस्टमेंट. इन्शुरन्स कंपनीने काय करू इन्व्हेस्टमेंट? वर्षाला जे काय 4,000 आहेत, 5,000 आहेत, यात किती कव्हरेज येईल? समजा मी 5,000 दिले वर्षाला, तर 10 लाखाची पॉलिसी मिळत असेल माझ्या घरच्यांना, तर 5,000 काहीच नाही. म्हटलं 400-500 महिना होता. पण 10-20 लाखाचा बॅकअप जर मिळणार असेल त्या व्यक्तीच्या मागच्या व्यक्तीने तर खूप मोठी अमाऊंट झाली. 10,000 जरी बोललो असतील वर्षाला तरी भरायला तयार आहे मी, पण मिनिमम 10 लाख मला रिस्क कव्हरेज पाहिजे. एखादा व्यक्ती 40-50,000 रुपये कमवतो आणि तो जर काय एक्सपायर झाला, जो माणूस 40-50,000 रुपये कमवतो तो 10,000 रुपये इयरली त्याने इन्शुरन्स काढला तर त्याला काय फार मोठी बर्डन नाही येते, पण त्याच्या फॅमिलीला फार मोठा बॅकअप होईल. अशा इन्शुरन्स पॉलिसी आहेत, फार कमी लोक काढत असतील, कोणाला माहिती पण नसेल. पण अशा पॉलिसीमध्ये काय होतं, कुठलीही अमाऊंट मला परत नको मिळणं. 10,000 गेले, पुढच्या वर्षी मी परत काढेन पॉलिसी, परत 10,000 देईन, म्हणजे ती पॉलिसी कंटिन्यू ठेवीन. 10,000 मी दरवर्षी देत राहीन. मला काहीच झालं नाही तर 10,000 रुपये गेले तर मला काय फरक पडत नाही. म्हणा उद्देश काय की मला माझ्या फॅमिलीला प्रोटेक्ट करायचं. मग अशा पॉलिसीमध्ये व्हॅल्यू ऑफ ग्रोथ प्रीमियम चार्ज जेवढा असेल, व्हॅल्यू ऑफ सप्लाय तोच आहे. जर ती पॉलिसी एक्झाम नाही आहे तर मग ती टॅक्सेबल होईल, संपूर्ण अमाऊंट टॅक्सेबल होईल. कळलं? ते या प्रकारच्या 3 प्रकारच्या पॉलिसी नॉर्मली काढल्या जातात. आणि ह्या प्रकारामध्ये परत 2 प्रकार आहेत की इन्व्हेस्टमेंट आहे आणि इन्शुरन्स आहे. पण जो पॉलिसी काढतो याची पॉलिसी असते, त्याला माहिती असतं की इन्व्हेस्टमेंटचा जो 800 रुपये समजा हप्ता आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती आहे आणि इन्शुरन्सची किती आहे. जर ते कळली नसेल तर मग हा दुसरा ऑप्शन आहे, याप्रमाणे व्हॅल्युएशन केलं जातं. आणि सिंगल प्रीमियम आहे तर मग 10%. आणि जर इन्व्हेस्टमेंट काही परत मिळणार नाही, इन्व्हेस्टमेंट काहीच नाही आहे, तर मग संपूर्ण अमाऊंट इन्शुरन्सची सगळी व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये जाईल. याचं एक्झाम्पल बघा. अरियन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हॅज चार्ज ग्रॉस प्रीमियम 180 लाख रुपये, म्हणजे 1,80,00,000 रुपये होतील ना, फ्रॉम पॉलिसी होल्डर विथ रिस्पेक्ट ऑफ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, आउट ऑफ विच 100 लाख हॅव बीन अलोकेटेड फॉर इन्व्हेस्टमेंट ऑन बिहाफ ऑफ द पॉलिसी होल्डर. आता त्यांनी ज्या पॉलिसी काढल्या त्या कशा प्रकारच्या काढल्या बघा. आता इफ द अमाऊंट अलोकेटेड फॉर इन्व्हेस्टमेंट हॅज बीन इंटिमेटेड, तर कशा प्रकारे जे इंटिमेट नाही केलं बघायला लागेल ना तुम्हाला हे. इफ द अमाऊंट अलोकेटेड फॉर इन्व्हेस्टमेंट हॅज नॉट बीन इंटिमेटेड आणि इफ द ग्रॉस प्रीमियम चार्ज फ्रॉम पॉलिसी होल्डर इज ओनली टुवर्ड्स रिस्क कव्हरेज. हे तिन्ही पॅरामीटर तुम्हाला बघायला लागतील, कारण 3 प्रकारच्या पॉलिसी आहेत. त्याप्रमाणे
In the light of the aforesaid provisions, value of supply life insurance policy provided by will be computed as follows. Amount allocated for investment intimated to policyholder at the time of supply of service. नंतर 100 लाख काय दिले त्याप्रमाणे मग कशी व्हॅल्यू येईल. अमाऊंट अलोकेटेड फॉर इन्व्हेस्टमेंट नॉट इंटिमेटेड. मग इथे 25% या वर्षी. तर पहिल्या वर्षी किती आहे? पहिल्या वर्षी 25% आहे ना. म्हणजे त्या वर्षाचा हिशोब केला तर 25% होईल व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आणि जर का ग्रॉस प्रीमियम सगळी रिस्क कव्हरेजसाठीच आहे मग सगळी अमाऊंट जी आहे ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय मिळते. काय बघितलं आपण? करन्सी बघितलं. दुसरं आता एअर ट्रॅव्हल बुकिंग. हां, एअर ट्रॅव्हलचे एजंट. तिसरं इन्शुरन्स. चौथं बघा आता. चौथं काय आता आहे? व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सेकंड हँड गुड्स बाय डीलर ऑफ सेकंड हँड गुड्स. ह्यांच्याकरता मार्जिन स्कीम आहे. मार्जिन स्कीम जसं आपण बघितलं करन्सीला होतं त्याच प्रकारे यात पण मार्जिन किती बघितलं. पण यात कंडिशन अशी आहे की वेअर कंडिशन अशी आहे जर टॅक्सेबल पर्सन इज प्रोव्हाइडेड बाय पर्सन डीलिंग इन बाईंग अँड सेलिंग ऑफ सेकंड हँड गुड्स म्हणजे यूज गुड्स ॲज सच. और बघा तुम्ही कार मिळतात, टू व्हीलर मिळतात सेकंड हँड मार्केटमध्ये. तुम्ही त्यांना विकायला गेलात तरी विकत घेतील आणि खरेदी करायला त्याच्याकडे खरेदी करू शकता. तर ते काय करतात? जुन्या गाड्या घेतात, त्याला थोडंफार डागडुजी करतात आणि मग ते कंडिशनला आणून ती गाडी सेकंड हँड गुड्स विकतात किंवा गाड्या विकतात. मोबाईलचे पण शॉप मिळतात. मोबाईलचे पण शॉप आहे असं सेकंड मोबाईल, यूज मोबाईल. दॅट इज यूज गुड्स और आफ्टर सच मायनर प्रोसेसिंग वी डज नॉट चेंज द नेचर ऑफ द गुड्स अँड वेअर कंडिशन बघा काय. पहिली गोष्ट काय? मायनर चेंजेस करून डागडुजी करून ते गुड्स विकायचे आणि जेव्हा ते परचेस करतात त्यावेळेस कुठलाही ITC क्लेम करत नाही. म्हणजे तुमच्याकडे एक मोबाईल आहे, तुम्हाला नवीन मोबाईल घ्यायचा आहे, तुम्ही जो मोबाईल विकतो ना त्याकडे जर तुम्ही द्यायला गेलात तर तुम्हाला तो तुलनेने कमी कॉस्ट देईल. आणि जे असे मोबाईल शॉप आहेत की ते जुने मोबाईल घेऊन जुने मोबाईलच विकतात त्यांच्याकडे तुम्हाला थोडी जास्त कॉस्ट मिळेल. त्यांचा हा बिझनेस आहे. तो व्यक्ती बोलतो तुम्ही हा मोबाईल आता घेऊन गेला 60 दिवसामध्ये किंवा 90 दिवसांनी परत आणा की तुमच्याकडे परत विकत घेईन. मग माझी विकण्याची कॉस्ट ही आहे, घेण्याची कॉस्ट ही आहे. जुने कम्प्युटर आहेत, कम्प्युटरमध्ये पार्ट्स आहेत, हे पण घेणारे लोक आहेत. तर जुनी हार्ड डिस्क पाहिजे की ठराविक GB असेल तो म्हणतो की मी विकीन ते 750 रुपयाला विकीन आणि 600 रुपयात मी खरेदी करेन. कोण घेऊन आला मी चेक करतो चालू आहे ओके 600 रुपयाला जाणार आणि तीच दुसरं मागायला येईल तर मी 750ला विकतो. 150 रुपये काय त्याचं मार्जिन आहे. असे वेगवेगळे गुड्स आहेत मार्केटला की जिकडे जुन्या वस्तू विकत घेणार, जुन्या वस्तू विकणार असे लोक आहेत. मग टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, जुनी पुस्तकं असो, पुस्तकावर जेवढी लागत नाही एज्युकेशन पुस्तकावर बस. त्यामुळे पण असे बाकीचे लोक आहेत मोबाईल, कम्प्युटर, व्हॅल्यू इक्वल्स टू सेलिंग प्राईस मायनस परचेस प्राईस. ओके. आता जर का यामध्ये सेलिंग प्राईसपेक्षा परचेस प्राईस कमी झाली तर निगेटिव्ह व्हॅल्यू आली. किंवा असं होतं की त्या वस्तू विकल्याच जात नाही. मोबाईल समजा त्यांनी विकत घेतले, स्टॉकमध्ये खूप जास्त मोबाईल आहेत आणि काय नवीन मॉडेल आलं तर लोक ते मागायला लागतात. मग जुना मॉडेल कोण घेत नाही. मग अशा वेळेला त्यांना त्या कॉस्टला खरेदी केले त्याच्या खाली पण विकायला लागू शकतो. सेलिंग प्राईस मायनस परचेस प्राईस. सेलिंग प्राईस लेस दॅन परचेज प्राईस आहे, इग्नोर निगेटिव्ह व्हॅल्यू. GST ऑन सेकंड हँड गुड्स रिसिव्ड फ्रॉम अनरजिस्टर्ड सप्लायर. ITC कुठलाही त्यांनी घेतला नाही पाहिजे तर हे चालेल. जर ITC अवेल करत असेल तर मग नॉर्मल व्हॅल्युएशन ॲज पर सेक्शन 15(1) व्हॅल्युएशन होईल. ITC घेतला नसेल तरच हे होईल. Company X Limited, we deals in buying and selling of second-hand cars. Purchase second-hand Maruti Alto car. ओरिजिनल प्राईस किती आहे? 5 लाख. त्यांनी घेतली 3 लाखाला. कोणाकडनं घेतली? अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतली. म्हणजे कुठल्या ITC अवेल नाही केला. त्यांनी
30,000 रुपये खर्च केला, मायनर खर्च करून गाडी कंडिशनला आली आणि सेल केली 3,50,000. त्यांनी घेतली केवढ्याला? 3 लाखाला. खर्च केला 30,000, याचा काही विचार नाही करायचा. घेतली 3 लाख, विकली 3,50,000. 50,000 काय होईल त्याचा व्हॅल्यू ऑफ सप्लाय. डिफरन्स बिटवीन काय आहे? सेलिंग आणि परचेस प्राइस ऑफ द कंपनी हे आहे. आता केव्हा ती गाडी लगेच विकली जात नाही, मग ती स्टॉकमध्ये राहते. मग एक हे नोटिफिकेशन आहे, याद दिलं आहे की डिप्रिशिएशन आलं असेल त्याचं, म्हणजे त्या डिप्रिशिएशन व्हॅल्यू पण काढा तुम्ही. म्हणजे इथे कन्सिडरेशन रिसिव्ड मायनस डिप्रिशिएशन व्हॅल्यू ऑन द डेट ऑफ सप्लाय जेव्हा करेल तेवढा परचेस केली तर डिप्रिशिएशन जास्त काळ राहिल्यानंतर जी व्हॅल्यू येईल ती परचेस व्हॅल्यू मायनस सेल व्हॅल्यू जो येईल तो काय येईल? व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आणखी दुसरं असं आहे की हा प्रोविजो बघा. आता काय फायनान्स कंपन्या असतात, त्या फायनान्स करतात 2 व्हीलरला 4 व्हीलरला, आणि लोक त्यांचे हप्ते भरत नाही. प्रोव्हाइडेड दॅट परचेज व्हॅल्यू ऑफ गुड्स रिपर्चेस फ्रॉम अ डिफॉल्टिंग बॉरोवर. डिफॉल्टिंग बॉरोवर म्हणजे जो थकीत कर्जदार आहे, हे कर्ज दाखवलं आहे अशा लोकांचा हू इज नॉट रजिस्टर, तो रजिस्टर नाही आहे फॉर द पर्पज ऑफ रिकव्हरी ऑफ लोन ऑर डेट. ते कर्ज किंवा लोन जे आहे ते रिकवर करण्याकरता डीम टू बी द परचेस प्राइस ऑफ सच गुड्स बाय डिफॉल्टिंग बॉरोवर रिड्यूस बाय 5% पॉईंट फॉर एव्हरी क्वार्टर. गाडीची किंमत समजा कुठल्याही जर 5 लाख आहे, ही गाडी काय करेल? परचेस नाही करणार, ती बँक जप्त करेल ना. पण ही गाडी समजा 13 महिने वापरली असेल, 13 मंथ्स वापरली असेल ती पाहिजे, तर 5% पर क्वार्टर और पार्ट देर ऑफ, म्हणजे इथे किती झाले? 5 क्वार्टर होतं. 5 क्वार्टरला 5% पर क्वार्टर, 5% पर क्वार्टर व्हॅल्यू रिड्यूस करायची. म्हणजे याची व्हॅल्यू रिड्यूस किती होईल? 13 महिने जर का वापरले तर 5 क्वार्टर झाले ना, म्हणजे 25% व्हॅल्यू याची रिड्यूस होईल. -25% व्हॅल्यू रिड्यूस झाली याची, तर 1,25,000 रिड्यूस होऊन 375 ही व्हॅल्यू होईल. तर ही गाडी जर त्यांनी मार्केटला विकली कोणाला तर त्यांना पैसे मिळणार आहेत. जर ही 4 लाखाला विकली गेली, ही 4 लाखाला विकली गेली तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय 25,000. गाडीची किंमत 5 लाख होती आणि विकली 4 लाखाला असं नाही, तर 5% रिड्यूस करा व्हॅल्यू, 375 काय त्याची प्राईस होईल, आणि मग 25,000 काय होईल? डिफरन्स आहे तो व्हॅल्यू ऑफ सप्लाय होईल. फॉर एव्हरी क्वार्टर और पार्ट देअर ऑफ. और पार्ट देअर ऑफ म्हटलं म्हणजे 12 महिन्याचे पूर्ण क्वार्टर झाला आणि 1 दिवस जरी पुढे गेला तरी पार्ट देअर ऑफ म्हणजे 1 क्वार्टर होईल. बिटवीन द डेट ऑफ परचेस, हे काढायचं कसं? बिटवीन द डेट ऑफ परचेस अँड द डेट ऑफ डिस्पोजल बाय द पर्सन. म्हणजे गाडी परचेस झाली, ज्या डेटला ती गाडी रजिस्टर झाली ओनरच्या नावाने त्या डेटला परचेस झाली, आणि ज्या डेटला ते सेल करतायत या 2 डेटमध्ये किती काळ गेला, त्याप्रमाणे 5% एव्हरी क्वार्टर और पार्ट देअर ऑफ व्हॅल्यू काय करायची? रिड्यूस करायची. रिड्यूस हे कशा करता होता? 32.5. सेकंड हँड गुड्स कुठलाही असो, द व्हॅल्यू ऑफ रिडीमेबल वाउचर, स्टॅम्प, कूपन, टोकन हे आहे. ओके. टाईम ऑफ सप्लायमध्ये पण ही येईल. टाईम ऑफ सप्लायमध्ये तुम्हाला वाउचर मिळेल. हे वाउचर घ्या, एखाद्या दुकानात जा आणि तिकडे जाऊन तुम्हाला काय सर्टन अमाऊंटची खरेदी करता येईल. तर ते वाउचर म्हणा, त्याला स्टॅम्प म्हणा, कूपन म्हणा, टोकन म्हणा, जे काय असतं त्याची व्हॅल्यू कशी काढायची? द व्हॅल्यू ऑफ टोकन, वाउचर और कूपन और स्टॅम्प
अदर दॅन पोस्टेज स्टॅम्प विच इज रिडीमेबल अगेन्स्ट अ सप्लाय ऑफ गुड्स. म्हणजे गुड्सच्या अगेन्स्ट कॅश द्यायची नाही, गुड्सच्या अगेन्स्ट ते कुपन दिलं, ते वाउचर दिलं, तर ते काय त्याचं कन्सिडरेशन आहे. कन्सिडरेशन म्हणून तुम्हाला ते कुपन वापरता येईल. गुड्सची व्हॅल्यू किती आहे आणि कुपनची व्हॅल्यू किती आहे. आता बघा इकडे एक्झाम्पल, इफ ₹1500 वर्थ ऑफ मिल्क कुपन्स आर सप्लाइड बाय द टॅक्सेबल पर्सन, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सच कुपन अंडर GST लॉ विल बी 1500. 1500 रुपयाची कुपन दिली, मग 1500 रुपयाचं काय मिळणार आहे, मील मिळणार, जेवण मिळणार आहे. कंपनी वगैरे असतात ना, कंपन्या वगैरे तिकडे ज्यांचं त्यांना स्नॅक्स आणखीन लंच डिनर हे कंपनीमध्ये मिळतं, त्यांना कुपन दिलेलं आहे. हे तुम्ही कुपन घेऊन जा, तिकडे त्यांचं कॅन्टीन आहे, त्या कॅन्टीनला ते कुपन तुम्ही जमा कराल, ते तुम्हाला जे काय स्नॅक्स आणि जेवण पाहिजे ते मिळेल. मग कुपन दिलेला दर महिन्याला कंपनी त्याचा पगार देते, तसं त्यांना लंच डिनर स्नॅक्ससाठी कुपन दिले. मग ते कुपन दिले 1500 रुपयाचे आणि ह्या 1500 रुपयाची व्हॅल्यू काय असेल तर 1500 असेल. दुसरं असेल बघा, मार्केटला असं होतं कुपन विकले जातात. इझी कुपन लिमिटेड सेल्स कुपन दॅट आर रिडीमेबल अगेन्स्ट स्पेसिफाईड लक्झरी फूड प्रोडक्ट. बघा काय अशी शॉप आहे, तिकडे तुम्ही खरेदी करायला जा, कुपन तुम्ही घ्या, तुम्ही 900 रुपयाचे कुपन आहेत, तुम्हाला 1000 रुपये तिथे खरेदी करता येईल. 900 रुपयाचं कुपन द्या, 1000ची खरेदी होईल. अशी लोक कुपन विकतात आणि खरेदी करतात. तर इथे व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय आहे, व्हॅल्यू ऑफ सप्लाय 1000 आहे. इट्स व्हॅल्यू ऑफ सप्लाय 1000. 1000चे गुड्स मिळणार आहेत किंवा सर्व्हिस 1000ची मिळणार आहेत. कुपनची व्हॅल्यू भले 900 असेल, पण व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल, गुड्स रिडीमेबल अगेन्स्ट इट, देअर फॉर दो द कुपन इज सोल्ड फॉर 900, इट्स व्हॅल्यू इज ₹1000. ओके. आणि आणखीन एक असं आहे, व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय नोटिफाईड क्लास ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर. असं अशी कुठली सर्व्हिस नोटिफाय झालेली नाही, त्यामुळे आता तरी ह्याचा काही संबंध नाही आहे. विदाऊट कन्सिडरेशन बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन, म्हणजे सेम पॅनवरनुसार दुसरा नंबर असेल, इज डीम टू बी नील इफ ITC इज अवेलेबल. नोटिफाईड क्लाससाठी सर्व्हिस प्रोव्हाइड टॅक्सेबल सर्व्हिस प्रोव्हाइड करतो डिस्टिंक्ट पर्सनला, तर त्याची व्हॅल्यू जी आहे ती नील मानली जाईल जर ITC अवेलेबल असेल. आपण 32(2) बघितलं करन्सी, 32(3) बुकिंग ऑफ एअर तिकीट, 32(4) इन्शुरन्स बिझनेस, 32(5) सेकंड हँड गुड्स. आता बघितलं आपण याच्या अगोदर स्टॅम्प वाउचर रिडीमेबल, आणि आता हे डिस्टिंक्ट पर्सनसाठी हे याच्यामध्ये एवढे आहे. प्युअर एजंट हा एक कन्सेप्ट होता. हा कन्सेप्ट प्युअर एजंटचा सर्व्हिस टॅक्समधनं इथे आलेला आहे. प्युअर एजंट, प्युअर एजंट. आता यावेळी मला सांगतो काय होतं. आता बघा, कस्टममध्ये गुड्स वगैरे येतात ना, तर कस्टममध्ये फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्याशिवाय गुड्स ताब्यात मिळत नाही. मग तिकडे जा, डॉक्युमेंटेशन करा, चार्जेस पे करा, आणि मग ते गुड्स ताब्यात मिळतील. तर बरेच लोक काय करतात, कस्टममध्ये असे कस्टम ब्रोकर आहेत त्यांना हायर करतात. आता तो काय करतो, ब्रोकर एक इनवॉइस बनवतो, त्यामध्ये त्याचे चार्जेस लिहितो, प्लस कस्टमरने जो खर्च करतो सगळ्या याकडे. त्यामुळे अशी अमाऊंट मोठी होते. अशी कसं आहे की इश्यू द इनवॉइस फॉर रिइम्बर्समेंट. मी काय खर्च केला तुमच्यासाठी, माझे सर्व्हिस चार्ज ठरलेले आहेत, पण कस्टम ड्युटी पे केली, प्लस डॉग ड्यूज दिले, बरोबर आहे, ही अमाऊंट दिली, एकूण मिळून ही टोटल जी होईल तो इनवॉइस बनवतो. पण ह्या सगळ्यावर GST लागेल की नाही. आता याच्यामध्ये जे मी माझं काम केलं ते काम, सपोज माझ्या कामाचे 10,000 आहे. आता त्या कामाकरता मला काम करायचं आहे,
कस्टमरने जायला लागेल, तर ट्रॅव्हलिंग करायला लागेल, हॉटेलमध्ये राहायला लागेल, हे नॉर्मल आहे. ओके, 10,000 हे 15,000 कस्टम ड्युटी, आणखीन डॉग ड्यूज हे कोणाच्या वतीने भरले? ज्याचं काम मी घेतलं आहे त्याच्या वतीने भरेल ना. इन अबोव सिच्युएशन एजन्सी इन्कम अँड ट्रॅव्हलिंग हॉटेल एक्सपेन्सेस शॅल बी ॲडेड फॉर डिटरमाइनिंग द व्हॅल्यू ऑफ सप्लाय बाय द कस्टम ब्रोकर, वेअर ॲज डॉग ड्यूज आणि कस्टम ड्युटी शॅल नॉट बी ॲडेड टू द व्हॅल्यू प्रोव्हाइडेड द कंडिशन्स ऑफ प्युअर एजंट आर सॅटिस्फाईड. पण ज्या प्रकारे वर दिलेलं आहे की कशा प्रकारे ते घ्यायचं, प्युअर एजंट कोण असेल वगैरे सगळं दिलं इकडे 233मध्ये. एनिथिंग कंटेंट इन द प्रोविजन ऑफ धिस चॅप्टर द एक्सपेंडिचर ऑर कॉस्ट इन्कर्ड बाय द सप्लायर ॲज अ प्युअर एजंट, सप्लायर कोण आहे? प्युअर एजंट ऑफ द रिसिपियंट ऑफ सप्लाय शॅल बी एक्सक्लुडेड, ते एक्सक्लूड करा फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ सप्लाय, एक्सक्लूड करा. इफ ऑल द फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड, मग या कंडिशन आहे the supplier act as pure agent of the recipient of supply when he makes the payment to the third party on authorization of such payment. कस्टमर जा, माझं पेमेंट करा आणि माझ्याकडे सोडून घ्या. याकरता काय केलं आहे? अधिकृत केलं आहे. ज्या व्यक्तीचे गुड कस्टमरमध्ये आले त्यांनी एका व्यक्तीला अधिकृत केले. द पेमेंट मेड बाय द प्युअर एजंट ऑन बिहाफ ऑफ द रिसिपियंट, तो रिसिपियंटच्या वतीने कस्टमची व्हॅल्यू, कस्टमचे चार्जेस पे करणार आहे. has been separately indicated in invoice issued by the pure agent to the recipient of service, and the supplier procured, the supplies procured by the pure agent from the third party as the pure agent of the receipt of supply are in addition to the services he supplies on his own account. आता ह्या 3 कंडिशन प्रमाणे तो स्वतः करता काही गुड्स ते घेत नाही आहे, तो कोणाकरता घेतो? रिसिपियंट करता घेतो आहे. आता हे 55,000 आणि 5,000. आता लक्षात घ्या, जर ज्याचे गुड्स आहेत तो स्वतः गेला असता तर त्याला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पे करायला लागला असता ना, हॉटेल एक्सपेन्सेस पे करायला लागला असता. त्यामुळे जेव्हा तो चार्जेस घेतो एजंट, तेव्हा 10,000 प्लस 15,000 हे 25,000 जे आहेत हे व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये येतील, आणि 55,000 आणखी 5,000 हे त्याच्या वतीने भरले. ज्याचे गुड्स आहेत कस्टमरला सोडवायचे आहेत त्याच्या वतीने भरले कस्टम ड्युटी आणि डॉग ड्यूज. त्यामुळे टॅक्सेबल व्हॅल्यूमधनं हे 25,000 रुपये येतील. आणि हे जे 2 अमाऊंट दिलेले आहेत म्हणजे एकूण कसं होतं, इन्व्हॉइस कसं बनतं की बघा हे माझे चार्जेस प्लस हे तुमचे मी पे केले, एकूण मिळून मला ही टोटल अमाऊंट द्या, असा इन्व्हॉइस बनतो. मग त्यात तो हे लिहितो या प्रकारे. हे कशा करतायत? हे जे चार्जेस आहेत हे त्याच्या वतीने पे केले, हे सर्व्हिस चार्जेस नाही आहेत. सप्लायर रिसिपियंटला काय देतोय? सर्व्हिस देतोय. मग ह्या 2 अमाऊंट आहेत, ह्याही सर्व्हिसच्या व्हॅल्यूमध्ये येणार नाही, या एक्सक्लूड होतील. आलं लक्षात? बाकी तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल. ओके, आता आणखीन एक इथे रूल आहे, रूल 35, वेअर द व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज इन्क्लुजिव्ह ऑफ GST द टॅक्स अमाऊंट इज डिटरमाइंड इन द फॉलोइंग मॅनर. आता आपण कुठल्याही वस्तू घ्यायला जातो तर आपल्याला इन्क्लुजिव्ह ऑफ टॅक्स वस्तूची किंमत सांगितली जाते. तुम्ही साडी घ्यायला जाल, साडीची किंमत 800 रुपये आहे. मोबाईल घ्यायला जाल, मोबाईल 5,000 रुपये किंमत आहे. कुठलीही वस्तू कुठलाही दुकानदार प्लस GST वेगळा असं सांगत नाही. तुम्ही फॅन घ्यायला जाल, AC घ्यायला जाल, TV घ्यायला जाल, तर यातली टॅक्सची व्हॅल्यू कशी काढणार? याचा टॅक्स किती आहे? टॅक्स अमाऊंट कशी काढायची? व्हॅल्यू इन्क्लुजिव्ह ऑफ टॅक्स असेल इंटू GST रेट, ओके, डिवाइड बाय, आता बघा कसं आहे, 100 इन्क्लुजिव्ह ऑफ टॅक्स इज 100, GST रेट किती आहे? 18%, डिवाइड बाय 100 प्लस 18. हे तुम्ही जेव्हा कराल व्हॅल्यू येईल 15.25. हा त्यातला GST आहे. तर 100 रुपये असतील तर 100 रुपयामध्ये काय आहे? आता आपण कसं काढतो? सोपं काढायला कसं आहे की जर एखाद्या वस्तूची व्हॅल्यू 100 रुपये, या GST 18%, तर मग आपण काय करणार? 100 प्लस 18 म्हणजे 108% व्हॅल्यू आहे ना ती. हे 100 रुपये हे 108% आहेत, हे 108% आहेत. मग यातले 18% किती? 18% किती?
मग हे तुम्ही जेव्हा कराल तुम्हाला ॲन्सर मिळेल 15.25. हा टॅक्स. आणि जर असं काढाल की यातले 100% किती, तर तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू मिळेल. ते रूल 31 मध्ये दिलेले या प्रकारे काढ. आपण काढतो, कॉमन सेन्स आहे हा, पण कायद्यामध्ये सगळ्या प्रोसिजर जे काय म्हणायचं सरकारला ते सगळं लिहिलेलं असलं पाहिजे. ते लिहिलेला रूल आहे 35. व्हॅल्यू ऑफ सप्लाय इन्क्लुझिव्ह ऑफ IGST, CGST, HGST असेल तर कशा प्रकारे त्याची व्हॅल्यू काढायची, टॅक्स अमाऊंट कशी काढायची त्याने, त्या कारणाने अशा प्रकारे फॉर्म्युला दिलेला आहे. आता हा रूल 28 जो आहे हा अमेंड झाला आणि त्यातनं हे 26/10 हे 1/10 अमेंडमेंट होऊन हे आणखीन सबरूल आले. ओके, 28 म्हणजे पहिले 28 मध्ये एकच रूल होता. आता त्यामध्ये व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस बाय सप्लायर टू अ रिसिपेंट हु इज अ रेटेड पर्सन बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग corporate guarantee to any banking company or financial institution on behalf of the said recipient shall be deemed to be 1% of the amount of such guarantee offered or the actual consideration whichever is higher. आता हा जो विषय आहे मी परत सांगित, मला सप्लाय घेईन तेव्हा सांगित परत. हे नव्याने आलेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा की या कॉर्पोरेट गॅरंटीवर तुम्हाला बरेच व्हिडिओ मिळतील की ही अमेंडमेंट काही लोकांना योग्य वाटते, अयोग्य वाटते, याविषयी तुम्हाला डिस्कशन सापडतो. आता जे ऑनलाईन गेम वगैरे आहेत, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ ऑनलाईन गेमिंग इन्क्लुडिंग सप्लाय ऑफ ॲक्शनेबल क्लेम इन्वॉल्ड इन ऑनलाईन मनी गेमिंग shall be the total amount paid or payable to a deposited with the supplier by way of money or money's worth including virtual digital asset म्हणजे बिटकॉइन वगैरे आहेत ना तशा प्रकारचं, बाय और ऑन बिहाफ ऑफ द प्लेयर जी अमाऊंट पार्टिसिपेट करण्याकरता इन्व्हेस्ट करतो ती व्हॅल्यू काय असेल, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑनलाईन गेमिंग including supply of actionable claim involved in online money gaming shall be the total, काय म्हटलंय, total amount paid or payable or deposited, सप्लायरकडे डिपॉझिट केली जाईल ती कुठल्याही मोडने असो, कशाही प्रकारे असो. रमीमध्ये कसं होतं की एक सर्टन अमाऊंट त्यात लोक वापरतात त्या रमी खेळण्याकरता, आणि ते जे रमीचे वेगवेगळे वेबसाईट आहेत, वेगवेगळे ॲप आहेत, तुम्ही काही काढलं ना समोर देखील, आणि खूप लोक ते रमी खेळायला लागले आणि खूप अशा प्रकारचे गेम प्रोव्हाइड करणारे वाढले आणि चांगले चांगले सेलिब्रिटी त्याची ॲड करायला लागले. त्याच्यावर पण टीका झाली की तुम्ही लोकांना काय सांगताय की जुगार खेळा, रमी खेळा. मग अशा लोकांच्याकडे जे ते लोक रमी खेळून जे पैसे मिळवत होते त्याचा GST कशावेळी भरला जाणार होता, त्याविषयी रूल नव्हता स्पेसिफिकली, तो बनवला इकडे. आणि त्यांच्याकडनं प्रॉपर टॅक्स घेण्यासाठी हे 31B आणि 31C ही अमेंड करून काढली. कॅसिनो आहे त्यासाठी हे 2 रूल काढले. असे ऑनलाईन मनी गेमिंग, आणखीन कॅसिनोसाठी द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ ॲक्शनेबल क्लेम इन कॅसिनो शॅल बी द टोटल अमाऊंट पेड और पेबल बाय और ऑन बिहाफ ऑफ द प्लेयर फॉर परचेस ऑफ द टोकन, चिप्स, कॉईन, तिकीट, वॉट एव्हर नेम कॉईन. पण बघतो ना कॅसिनोमध्ये ते काहीतरी असे प्रॅक्टिसचे कॉईन असतात ते लावतात ना असे, मग ते परचेस करतात, त्याची व्हॅल्यू काय असते, ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय. ओके, तुम्हाला एक आयडिया असावी एवढा मी व्हॅल्यू ऑफ सप्लाय घेतला की बऱ्यापैकी माहिती पाहिजे. बाकी तुम्हाला जशी गरज पडेल तुम्ही त्यामध्ये आणखीन अभ्यास केला पाहिजे. पण व्हॅल्यू ऑफ सप्लाय जर ऑडिट करायचं असेल, प्रॉपरली करायचं असेल तर महत्त्वाचं आहे, कारण व्हॅल्यू जर चुकीची आली तर टॅक्स चुकीचा कलेक्ट होणार. आता आपण हे काय बघितलं
इज सप्लाय मेड टू अनरिलेटेड पर्सन आणि प्राइस इज द सोल कन्सिडरेशन. हे दोन्ही जर यस, हे दोन्ही यस आहे तर मग व्हॅल्यू ऑफ सप्लाय इक्वल्स टू जी काय ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू असेल 15 प्रमाणे ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय असेल. पण जर रिलेटेड पर्सनला जर का सप्लाय होणार असेल तर मग रूल 27 आहे, 28 आहे, 29 आहे, 30 आहे, 31 आहे, तिकडे जायला लागेल. जर प्राईस ही सोल कन्सिडरेशन नाही आहे तर रूल 27. आणि जर का रिलेटेड पर्सन जर असेल, तुम्हाला मी आज पण बघा काय स्क्रीनशॉट दिले टाकले तुमच्या ग्रुपमध्ये, ते हे रिवाईज होण्याकरता. 27 कोणाकरता आहे की प्राइस इज नॉट सोल कन्सिडरेशन आणि 28 डिस्टिंग पर्सन रिलेटेड पर्सन करताय आणि 29 एजंट करताय. ओके. आणि ते नोटिफाय कुठनं होतात? सप्लाय वेअर प्राइस इज नॉट अ सोल कन्सिडरेशन, सप्लाय मेड टू रिलेटेड पर्सन, याच्याकरता रूल 27, 28, 29, 30, 31 येतात. आणि 15.5 आपण आता जे 5 सप्लाय बघितले त्याकरता आहे. 15.1 व्हॅल्यू आली तर 15.2 काय म्हणतं की यामध्ये कुठली व्हॅल्यू ॲड होईल, म्हणजे पॅकिंग चार्जेस, ट्रान्सपोर्टेशन, सर्टिफिकेशन, टेस्टिंग, इन्स्टॉलेशन असे कुठले ॲडिशनल चार्जेस लावत असतील सप्लाय प्रिन्सिपल सप्लाय होण्याकरता, आणखीन काय गुड सर्व्हिसेस लागत असतील तर ती व्हॅल्यू ॲड होईल. आणि डिस्काउंट वजा करायचं, डिस्काउंट लेस करायचं. आणि जी व्हॅल्यू येईल, समजा 100 रुपये व्हॅल्यू आली तर याच्यामध्ये पॅकिंग ट्रान्सपोर्टेशन करता 20 रुपये वाढले तर 120 रुपये होतील, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये जर डिस्काउंट दिला 120 मध्ये 5 रुपये तर ते वजा होतील आणि मग व्हॅल्यू येईल 115. ही काय असेल? टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ सप्लाय असेल. मग क्लिअर झाला की नाही हा सेक्शन? हा सेक्शन असा बराच वेळा कंटाळवाणा वाटतो, कारण ह्याच्यामध्ये मला प्रॅक्टिकली दाखवायला काय नाही आहे, जीवची पोर्टलला दाखवायला ह्याच्यामध्ये काय नाही. हे कोण करतं? हे कोणाला बघायचं आहे? हे टॅक्सपेअरला बघायचं आहे की आपण जी व्हॅल्यू डिसाईड करतो, डिटरमाइन करतो ती प्रॉपर आहे की नाही, ती कशा प्रकारे करायची, काय गाईडलाईन आहे, कुठला बिझनेस आहे, कुठला सप्लाय आहे, कशा प्रकारे करायची, ही त्याप्रमाणे त्यांनी जर केली नसेल तर तुम्हाला ऑडिटमध्ये ती क्वेरी काढायची. इथे ब्रेक घेऊया. याचा विषय संपला आहे, दुसरा विषय चालू करायचा मला.